भाजपची सत्ता आल्यापासून सर्वत्र परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या पवन जीवन कोळी या मागासवर्गीय मराठी तरुणाला झालेली मारहाण. भाजपच्या पदाधिकाऱ्याने कार्यालयात बोलावून या तरुणाला जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप आहे. ब्रेकिंग न्यूज म्हणजे या मागासवर्गीय तरुणाला मारहाण झाल्यानंतर खारघर पोलिसांनी 27 दिवसानंतर तक्रार घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल केला. तोपर्यंत खारघर पोलिसांनी या तरुणाला त्याच्या कुटुंबियांना फक्त हेलपाटे मारायला लावले. जखमी पवनचे त्वरित मेडिकल करणे गरजेचे असताना त्यात वेळ घालवला. खारघर पोलीस पूर्णपणे भाजपच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे खारघर पोलिसांना शासन पगार देते की भाजपवाले पगार देतात असा जनतेचा सवाल आहे. असे बोलले जाते की खारघर पोलीस ठाण्यात गेलेल्या नागरिकाला अपमानास्पद वागणूक देऊन त्याची तक्रारच घेतली जात नाही. ठाणे अंमलदार या नागरिकाला पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात वेळ घालवतात. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी खारघर पोलीस ठाण्याच्या कारभाराची दखल घेणे गरजेचे आहे. जर पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या खारघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर काही दिवसांपूर्वी जसा लोकांनी खारघर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता तसाच मोर्चा नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर काढावा लागेल असा इशारा देण्यात आलाय. पवन कोळी या मागासवर्गीय तरुणाला 12 जून रोजी जीवघेणी मारहाण होते. त्यानंतर जवळजवळ 27 दिवसानंतर पोलीस आयुक्तालयाच्या फेऱ्या मारल्यानंतर 9 जुलै रोजी तक्रार घेऊन गुन्हा दाखल होतो. म्हणजे सरळ खारघर पोलिसांकडून न्याय देण्यास विलंब. त्यामुळे कायद्याचे राज्य ही संकल्पना धोक्यात येते. मागासवर्गीय तरुणाला 27 दिवस न्याय न मिळाल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी लावण्याची मागणी होत आहे. भाजप खारघर वाहतूक अध्यक्ष नरेंद्र रेड्डी आणि उपाध्यक्ष शोएब शेख यांच्यासह अन्य 2 अनोळखी व्यक्ती यांनी 12 जून 2024 रोजी सकाळी पवन कोळी या मागासवर्गीय तरुणाला खारघर सेक्टर 35 येथील कार्यालयात जीवघेणी मारहाण झाल्याची तक्रार असून 27 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत पत्रकारांशी बोलताना पवन कोळी आणि त्याचा भाऊ प्रमोद कोळी यांनी मारहाण करणाऱ्यांसहित खारघर पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. माझं नाव पवन जीवन कोळी. मी रेड्डी मोटर ट्रेन मी राहतो पनवेल न्यू पनवेल साईडला पंचशील नगरमध्ये. आणि मी याच्या 2 महिन्यापूर्वी रेड्डी मोटर ट्रेनिंग स्कूलमधून मला नरेंद्र रेड्डी यांनी कॉल केलेला की कामासाठी तू इकडे ये माझ्याकडे. आणि मला बोलले की मी तुला 16,000 रुपये पेमेंट देतो आणि वेळेवर देणार. हे सर्व मी त्याच्याशी बोलणं झालं. तर त्यांनी एक दिवशी मला ऑफिसला बोलवलं आणि मला बोलले की तुझं एवढं पेमेंट आहे, एवढं ट्रॅव्हलिंग काय आहे ते मी तुला देतो म्हणून. ठीक आहे म्हणलं साहेब, ओके म्हणलं. मग मी म्हणलं साहेब असं आहे तर मला हे ते बोलले वेळेवर मी तुला देईन असे म्हणून मला त्यांनी बोलवलं असता मी 3 मार्चला कामावर गेलो आणि नेहमीप्रमाणे मी आपल्या कामाला येत जा करत होतो. जे आहे मी माझं इमानदारीने काम करत होतो. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर त्यांनी परत तेच हे करायला सुरुवात केली की जेणेकरून अक्षरशः म्हणजे मानसिक त्रास देणं, काम करून सुद्धा त्या कामामध्ये खोड्या काढणं की हा हे काम तू नाही केलंस, हे असं तसं करून काम करणाऱ्यांच्या मागे लागून असं अतिशय. आणि जे काम करत नसे अशांना तो काहीच बोलत नव्हता. आणि अक्षरशः मी पेमेंटसाठी बोललो तर पेमेंट पण वेळेवर देत नव्हते. अर्धे देणार, 2,000 देतो असं करून मला अतिशय म्हणजे परिपूर्ण म्हणजे अक्षरशः भीक मागण्याची पाळी येत होती. असं करून मी 2 महिन्यात ते 3 महिने झाले. आणि त्याच्यामध्ये पण ते अतिशय म्हणजे बोलण्यास पण म्हणजे असं शब्द उरत नव्हता. एवढं बोलून थकून जायचो मी. तरी पण तो आम्हाला पेमेंट देत नव्हता. असं करून अनेक म्हणजे स्टाफशी तो तसा व्यवहार करत होता. आणि जो करत नसे त्यासाठी तो बरोबर हे करत होता. तर मला हे करायचं, मी 12 जून रोजी सकाळी कामात जात असताना मला नरेंद्र रेड्डींनी फोन केला. मी त्यांना सांगितलं की साहेब मला काम नाही करायचं. तर त्यांनी मला बोलवलं. म्हणलं ठीक आहे असंच आहे, तुझं सेक्टर 35च्या ऑफिसला ये. मी म्हणलं सर सेक्टर 35च्या ऑफिसमध्ये मी काम करतच नाही आहे. सेक्टर 13च्या ऑफिसमध्ये डेली बाजारमध्ये मी काम करत आहे. पण ते बोलले नाही. त्यांनी जबरदस्ती मला सतत 3 ते 4 वेळा फोन केला. मला ये असं करून ये नाही तर तुला दाखवेन असं करून मला खूप काही केलं. आणि मला त्याच्या ऑफिसच्या गाडीमधून त्याने मला तिथं नेला असता तिथं मला न कळता आतमध्ये कॅबिनमध्ये तिथं भाजपचं वाहतूक सेनेचं ते ऑफिस आहे सेक्टर 35मध्ये. आणि तिथंच रेड्डी मोटरचं पण दोन्ही पण ते ऑफिस आहे. कॅबिनमध्ये गेला असता आतमध्ये न कळता दार बंद करून मला त्यांनी एक रेकॉर्डिंगच्या बेसिसवरती मला मारहाण सुरुवात केली. आणि मारताना हत्यारने मारलं.
लाथाबुक्याने अतिशय डोक्यावरती जोरात मार हे केला आणि मला बोला की पोलीस स्टेशनला गेलास तर तुला याद राख, तुला कापून टाकीन, मारून टाकीन, UP बिहारमध्ये तुला मी फेकून देईन आणि पोलीस लोक मग काय करू शकत नाही. खारघरच्या पोलीस लोकांना मी ट्रेनिंग दिले, लायसन काढून दिले, खारघर पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे असं नरेंद्र रेड्डी आणि त्याचे शोएब म्हणून होता त्यानं सांगितलं आणि मला धमकी दिली की पोलीस स्टेशनमध्ये गेलास तर मग याद राख, तुला कापून फेकून देईन असं बोलून मला त्या लोकांनी मारहाण केली. ज्या वेळेला तिथे मारहाण होत होती तेव्हा त्यांच्यासोबत इतर काही लोक होते का? हां, टोटल 4 जण होते, पण 2 जणांची नावं माहिती नाही मला. एक शोएब शेख म्हणून होता आणि नरेंद्र रेड्डीचं स्वतः मालक आहे. मग या संदर्भात तुम्ही काही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे आम्ही पोलीस स्टेशनला, मी माझ्या भावाला फोन केला. आम्ही पोलीस स्टेशनला त्या दिवशी संध्याकाळी गेलो असता पोलीस स्टेशनमध्ये. तिथं आम्हाला दसगुडे मॅडम भेटल्या आम्हाला. त्या दसगुडे मॅडमला आम्ही सर्व्हिसचं सर्व सांगितलं, पण ते कोणी ऐकत घेत नव्हती. ते बोलते की तुम्ही माझ्या टायमाला आला नाही, माझी ड्युटी संपलेली आहे, मी तुम्हाला ते त्यांना सांगते, ते साहेब तुम्हाला करून देतील, असं करून एक दुसऱ्यांच्या अंगावर ढकलत होते. मग आम्ही तिथं 11:30 बसलो. मग तिथे एक जाधव म्हणून साहेब होते, त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं तर त्यांनी फक्त आम्ही जे बोलत होतो की दार आम्हाला बंद करून मला मारलेलं आहे ते दसगुडे मॅडम त्यात मेन्शन करत नव्हत्या, लिहितच नव्हत्या. ते नव्हतं असं नाही आहे तसं नाही असं करून ते बोलले माझी ड्युटी संपलेली आहे. मग जाधव साहेबांच्या याच्यामध्ये ते जाधव साहेबांनी त्याची ती NCची प्रिंट हे करून आम्हाला जबरदस्ती ते आमच्या हातात दिली आणि आम्हाला पाठवून दिलं. बोलले उद्या सकाळी ये, दसगुडे मॅडमच्या अंडरमध्ये ते जातं, ते दसगुडे मॅडमच तुमचे गुन्हा दाखल करून घेतील असं आम्हाला सांगून त्यांनी तिथून परतवलं. जेव्हा हे खारघर पोलीस स्टेशनचे पोलीस तुमची दखल घेत नव्हते तर तुम्ही वरिष्ठांना भेटण्याचा काही प्रयत्न केलात का किंवा दुसरीकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला? मग त्यानंतर आम्ही सिनियर पोलीस राजीव सेदवाल यांना दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो, मी आणि माझा भाऊ. त्यांना सांगितलं की साहेब असं आहे वगैरे, त्यांना हे केलं. मग त्यांनी बोललो काय झालं तर आम्ही सांगितलं त्यांना असं. तर त्यांनी आम्हाला वरती पहिल्या माळ्यावर तिथं पाठवलं. तिथे डावरे म्हणून साहेब आणि त्यांच्यासोबत अजून एक साहेब आहे, त्यांचं नाव नाही माहिती, त्यांच्यासोबत आम्हाला पाठवून दिलं सेक्टर. ते बोलले की ह्याला घेऊन ये आरोपींना. तर असं करून त्यांनी आम्हाला सेक्टर 13च्या ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि आम्ही दोघे भाऊ होतो आणि सेक्टर 13च्या ऑफिसमधून तिकडे गेलो आणि तिथून फोन लावला नरेंद्र रेड्डीला आणि त्याच्यानंतर सेक्टर 35च्या ऑफिसला गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी ती पाहणी केली आणि तिकडून डावरे साहेबांनी त्या ऑफिसचे आतले कॅबिनचं सुद्धा आणि बाहेरचं कॅबिनचं आणि जो मेन बोर्ड आहे सेक्टर 35चं ते कॅबिनचे त्यांनी फोटो घेतले. 3 ते 4 फोटो त्यांनी घेतलेले आहेत. हां, मग तिथं त्यांनी ते केला, डावरे साहेबांनी फोटो वगैरे घेतले तिकडचे. त्यानंतर तुम्हाला जी दुखापत झाली होती तर रुग्णालयात वगैरे उपचार करण्यात तर तिथनं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि मग तिथं बसून संध्याकाळी मी माझी बायको तिथं गेलो. त्यांना बोललो की आम्हाला असं मला अतिशय हे झालेलं, मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, अतिशय डोकं माझं येऊन जातं, मला इथं माझं हाड सरकलेलं आहे आतमध्ये परिपूर्ण माराने आणि मला इथं एवढं दुखतं की कधी कधी मला चक्कर येते, मी उभं राहू शकत नाही जास्त. तर मी त्यांना सांगितलं, तर त्यांनी 3 ते 4 वेळा सांगितलं, ते देत नव्हते. तर माझ्या बायकोनी सांगितलं तुम्ही देत नसाल तर तसं आम्हाला हे करून द्या. मग त्यांनी ते दिलं आणि आम्ही महानगरपालिका हॉस्पिटल पनवेलला गेलो. तिथं रात्र झाली तर त्यांनी बोलले की आता जरा हे बंद आहे एक्सरेचं वगैरे, तर तुम्ही उद्या या. मग उद्या गेलो असता, दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो असता, त्यांनी आम्हाला तरीसुद्धा तिथे एक्सरेचं बंद होतं. मग त्यांनी बोलले तुम्ही CT स्कॅन करून घ्या. मग ते CT स्कॅन केलं असता आम्हाला इथे बसवलं, CT स्कॅन करून घेतला आणि त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिली. तर रिपोर्ट आम्ही जे रिपोर्ट घेऊन आलो आणि ते रिपोर्ट पोलीस स्टेशनला आम्ही हे करत होतो, दाखवत होतो की असं असं, तरी ते नाही. आणि राजीव सेजवाल साहेबांना पण दाखवलं, पण ते काय आमचं कोणी दखल घेत नव्हतं. आणि ती जी रिपोर्ट आहे ते आम्ही पोलीस स्टेशनला देत होतो, पण कोणी घेतलं नाही. तर आम्ही पोस्टाद्वारे पाठवून दिला. या सगळ्या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीवर काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे की नाही अजून? त्यानंतर मग आम्ही CP ऑफिसला गेलो, पनवेल तालुका पोलीस स्टेशनला. तिथं अर्ज वगैरे दिला, वरिष्ठ लोकांना अर्ज दिला. त्याच्यानंतर आम्ही स्वतः परत एकदा CP ऑफिसला गेलो, अमित खाले साहेबांना भेटलो. तिकडच्या ऑफिसमधून त्यांच्या असिस्टंटनी कॉल केला खारघर पोलीस स्टेशनमध्ये राजीव सेजवाल साहेबांना आणि मग त्यानंतर आम्ही तिथे गेलो असता तेव्हा त्यांनी आमचं हे केलं, पण आम्हाला बोलतो की तुझ्यावर क्रॉस केस केली जाईल असं करून आम्हाला दमदाटी करून त्यांनी बोललं बाहेर बस असं करून बसून ठेवलं. आणि मग त्यानंतर दसगुडे मॅडमना काय ते आम्हाला बाहेर बसवलं, दसगुडे मॅडमला भेटा म्हणून.
आणि मग दसगुडे मॅडमची भेटलो तेव्हा जाऊन त्यांनी नोंद केली. तरीसुद्धा दसगुडे मॅडमला आम्ही बोलतोय की मॅडम आम्ही ते 14 जण होते, तरीसुद्धा त्यांनी 3 जणांची हे केली. आणि जबाब जो घेतला त्यांनी, त्या जबाबमध्ये त्यांनी तसं लिहिलं नाही. पहिल्या सुरुवातीपासून ते लिहित नव्हते आणि तेव्हा पण सुद्धा लिहिलं नाही त्यांनी जबाबमध्ये की 14 आहे. आणि मी बोलतोय पण ते त्यांनी मारले, ज्याच्याने मला हे केलं, तर ते बोलते की ते सर्व त्याच्यामध्ये येतं, जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्याच्यामध्ये ते येणार म्हणून असं त्यांनी दसगुडे मॅडमने आम्हाला सांगितलं. तिथं बसवलं आणि आम्ही FIR वगैरे हे करून मग आम्हाला ते दिले. तरीसुद्धा आम्ही तिथं बसून राहिलेलो. सदर घटना ही तुमच्या बाबत घडलेली आहे, तुम्ही ती घटना अनुभवली देखील आहे. याबाबत तुमची पुढची मागणी काय असेल? मला पुढची मागणी आहे की मला न्याय मिळावा आणि हे जे पण यांनी हे केलेलं आहे, खोटं एजंट जे पण हे केलं, मारहाण केलेली की एखाद्याला हे करणं, गरिबाच्या हे करणं, गरिबाला पायाखाली हे करणं. आणि मी महत्त्वाचं म्हणजे भाजपचे जे आहेत, भाजपच्या जे नेते बोलताना पण मला तिथं बोललेला की आम्ही भाजपचा एवढा मोठा पक्ष आहे, तुला कुठे टाकू कुठे फेकू, पोलीस स्टेशन आमच्या खिशात आहे. तर आमच्या घरवाल्यांनी बोललं की भाजपला वोट द्या, का म्हणून वोट द्यायचा, हे असे आम्हाला मारतात त्याच्यासाठी आम्ही त्यांना वोट द्यावा. भाजपवाल्यांना दादागिरी करणं आणि गरिबांना छळण्याचं हे काम भाजपवाले करतात का, याच्यासाठी आम्ही वोट द्यावा का त्यांना? नेमकं काय घडलं होतं तुमच्या भावासोबत? हा प्रकार नेमका काय आहे, काय सांगाल? 12 तारखेला माझ्या भावाला पगार देण्यासाठी नरेंद्र रेड्डी यांनी त्याच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये सेक्टर 35च्या ऑफिसला बोलवलं. ते पगार देण्याच्या बहाण्यात ते भाजपचं आणि ते रेड्डी मोटरचं ऑफिस होतं. त्याच्यामध्ये भाजपच्या आतमधल्या कॅबिनमध्ये त्याने 4 लोकांना मिळून सोएब शेख, नरेंद्र रेड्डी, इतर 2 जण ह्या लोकांनी मिळून आतमधून दरवाजा बंद करून माझ्या भावाला मारहाण केली. ह्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दसगुडे मॅडम होत्या आणि राजू शेजवाल सर होते. त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी आम्हाला हाडतूड करून आम्हाला बोलले गरिबांमध्ये चरबी असते वगैरे वगैरे बोलून त्यांनी आम्हाला हकलपट्टी केली आणि आम्हाला मेडिकलसाठी अर्ज पण दिला नाही. त्यानंतर रात्री ती मॅडम म्हणली की माझी ड्युटी संपली, दुसऱ्या लोकांना भेटा. असे करत नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो 13 तारखेला जेव्हा खारघर पोलीस स्टेशनला, तेव्हा त्या नरेंद्र रेड्डीला शेजवालनी बोलवून घेतलं आणि तिकडं त्या शेजवाल साहेबांच्या ऑफिसमध्ये तर शेजवाल साहेब त्या नरेंद्र रेड्डीनी त्याला रेकॉर्डिंग दाखवली. तर रेकॉर्डिंगच्या बेसिसवर ह्या 4 लोकांनी मिळून माझ्या भावाला मारलं. पवन कोळी त्याचं नाव आहे, त्याला मारहाण केली. आणि तेव्हा राजीव शेजवाल साहेब बोलतात की गरिबांमध्ये भरपूर चरबी असते, गेट आउट म्हणून आणि आम्हाला हाडतूडच्या भाषेमध्ये आम्हाला हाकलून दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही 1 महिनाभर खारघर पोलीस स्टेशनला सतत जाऊन हे लोक गुन्हा दाखल करत नव्हते. तेव्हा आम्ही CP ऑफिसला गेलो, ACP ऑफिसला गेलो, DCP ऑफिसला, तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दिले. अर्ज आणि प्लस खारघरवाले अर्ज घेत नव्हते म्हणून आम्ही कुरिअरच्या द्वारे त्यांना अर्ज पाठवले. त्यानंतर हे लोकांनी CP ऑफिस, ACP ऑफिस, DCP ऑफिसमधून पत्र येतानाही हे लोक गुन्हा दाखल करत नव्हते म्हणून आम्ही अमित काळे साहेबांच्या ऑफिसला गेलो. जेव्हा अमित काळे साहेबांच्या ऑफिसला गेलो तिथून अमित काळे साहेबांच्या ऑफिसमधून खारघर पोलीस स्टेशनला फोन केला गेला की बोललं गेलं की 1 महिन्यापासून हा गुन्हा दाखल झाला नाही आहे तर गुन्हा दाखल करून घ्या. पण जेव्हा मग त्या दिवशी आम्ही खारघर पोलीस स्टेशनला गेलो आणि तेव्हा दसगुडे मॅडम यांनी आमच्या भावाला, माझ्या वहिनीला दमदाटी देऊन जबरदस्तीने आपल्या मनमानीने गुन्हा दाखल करून घेतला. आजपर्यंत आम्ही सांगतोय ती गोष्ट पूर्णपणे त्या लोकांनी आजपर्यंत गुन्ह्यामध्ये नोंद केली नाहीये. अजून गुन्ह्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ह्या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे ही मी आशा करतो. तर याबाबत पनवेलचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अमित कटारनवरे काय बोललेत पाहूयात. अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 4 प्रमाणे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची, प्रत्येक पोलीस ठाणे अंमलदाराची, प्रत्येक पोलीस प्रभारी अधिकाऱ्याच्या पोलीस स्टेशनची ही जबाबदारी आहे की ते त्यांनी तात्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल तर FIR रजिस्टर करून घेणे. जर ते तसं करत नसतील तर त्यांच्या विरोधामध्ये चौकशी करण्याचे अधिकार, खरोखर त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या कर्तव्यास कसूर आहे की नाही ते चौकशी करण्याचे अधिकार नागरिक हक्क संरक्षण अधिनियमाच्या विभागाचे ADG आणि SP त्या परिक्षेत्रातले त्यांचा अधिकार असतो. जर त्यांनी तसं केलं नाही तर कलम 4चा पोटकलम 3 प्रमाणे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये
ज्या पोलिसांनी कर्तव्यास कसूर केलेल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची अशी कायद्यात तरतूद आहे. नजीकच्या काळातच 2 वेळा परिमंडळ 2 नवी मुंबईचे DCP, पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे सिनियर PI व इतर अधिकारी 2 गुन्ह्यांमध्ये त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करा असे पनवेल सत्र न्यायालयाचे आदेश सिद्धार्थ मच्छिंद्र गोदीस विरुद्ध रवींद्र दोंडकर, त्याचप्रमाणे दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अमित कटारनवरे विरुद्ध अनिल पाटील व इतर यांच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने आदेश पारित केलेले आहेत. परंतु असं असताना देखील जर खारघरचे पोलीस अशा पद्धतीने वर्तन करत असतील तर ते कायदेशीर फौजदारी कारवाईसाठी पात्र आहेत. असे एक वकील म्हणून, सुप्रीम कोर्टाचा काउन्सिल म्हणून हे माझं कायदेशीर मत आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.